पाहिजे तुमच्या. आणि एक सांगेन मी इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये की तुम्हाला जितकं जास्त वेळेस NCERT मधूनच वाचता येईल तेवढं वाचा, हायलाईट करा, त्याला स्टिकी नोट्स लावा, काही पण करा. कारण कसं असतं आपल्याला ना एक एक्झाम तुम्हाला जाणवलं असेल ना की आपल्याला असं जाणवतं की मी हा वर्ड NCERT मध्ये इथे वाचला होता, असं म्हणजे असं ते आपल्या डोक्यात पिक्चर झालेलं असतं ते की इथे इथे हे होतं, मग आपण तिथून त्या क्वेश्चनला अप्रोच करतो वगैरे. म्हणून जास्तीत जास्त जितक्या वेळेस जमेल तितक्या वेळेस NCERT मधूनच रिडिंग द्या. NCERTचे सगळे, आणि रिवाईज करताना काय करायचं, आता सगळी थेरी नाही वाचायची NCERTची, फक्त जे चार्ट्स वाचायचे, तुम्ही जे हायलाईट पॉईंट केले ते वाचायचे. इनटेक्स्ट क्वेश्चन सगळे सॉल्व करा, खूप इम्पॉर्टंट आहे, आत्तापासून करा. कारण की नंतर कसं असतं माहिती आहे का, लास्टचे 2 महिने वेळ असतो आपल्याकडे, सगळं असतं, म्हणजे तो कमी असतो आत्ताच्या कम्पेअरमध्ये.